नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नायलॉन मांजा प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवरती। नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती आणि वापर करणाऱ्यांवरती संभाजीनगर शहर पोलीस करणार कठोर कारवाई। पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांचा इशारा। तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियांचं मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन। मनपाच्या घरासाठी भरावे लागतील 9.25 ते 12 लाख रुपये। 23 डिसेंबर पर्यंत भरता येईल ऑनलाईन अर्ज पात्र ठरल्यावरती विक्री रकमेतून अनुदान वजा होणार। आता बघूया सविस्तर बातम्या। नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती आता पोलिसांची करडी नजर राहणार असून संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती पतंगबाजीसाठी अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती गुन्हे शाखेने कारवाई करत 55 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केलेत। या तिघांना अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संजयनगर येथे छापा मारून रिजवाना बेगम निसार शेख वय 45 राहणार संजयनगर आणि शेख फिरोज हबीब शेख वय 42 वर्ष राहणार संजयनगर हे दोघेही नायलॉन मांजा विक्री अनधिकृतरित्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सदर ठिकाणी शेख फिरोजाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून 51 नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आले। त्यावरती जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अन्य एका घटनेत पोलिसांनी सातारा गाव परिसरामध्ये छापा मारून इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख वय 32 राहणार सातारा गाव छत्रपती संभाजीनगर याच्या दुकानामध्ये छापा मारून नायलॉन मांजाचे 4 गट्टू हस्तगत केले। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेतकुदळे, पोलीस हवालदार सुनील जाधव, सुनील पाटील, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव, प्रीती इगल यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती पतंगबाजीसाठी अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती तसेच आपल्या मुलांच्या हट्टापायी नायलॉन मांजा वापरणाऱ्या पालकांवरती आणि वापरकर्त्यांवरती कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी एडीएनच्या माध्यमातून दिलाय। 7/12/25 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा आणि जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, एकूण 3 आरोपी आहेत। आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। एका आरोपीचा 2 दिवस आणि दुसऱ्या आरोपीचा 1 दिवस अशा पद्धतीने PCR घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एकूण साधारणपणे 55 एका केसमध्ये 51 आणि एका केसमध्ये 4 असे 55 मांजाचे रील्स जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचा अधिक तपास संबंधित पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे। पोलीस विभागाच्या मार्फतीनं याच्यामध्ये आजपर्यंत विविध पोलीस स्टेशनला सर्व मांजा विक्रेत्यांची बैठक घेण्यात आलेली आहे। त्याचसोबत जनजागृती करण्यात आलेली आहे। जिथं मुलं ग्राउंडवर जाऊन विक्री करतात त्यांनाही अवेअरनेस करण्यासंदर्भात आपण मोहीम हाती घेतलेली आहे। ही मोहीम चालू असताना दुसऱ्या बाजूला जे इलिगली हे विकतायत या संदर्भात पोलीस आयुक्तांच्या सहीनं एक मनाई आदेश सुद्धा 163 BNSS प्रमाणे काढण्यात आलेला आहे। तर या सर्व कारवायांनंतर ही जी विकताना आढळतील त्याच्यामध्ये त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई होईल। त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट BNS प्रमाणे कारवाई करण्यात येईल। आजपर्यंत जे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये ही लिंक इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय की हे ओरिजिन कुठून आलं, मुळात हा माझ्या शहरामध्ये आला कुठून, ह्या नेटवर्कमध्ये जे कोणी सामील आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल। पालकांना सुद्धा सांगणं आहे की आपली मुलं आपल्याला एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असेल तर आपण अशा प्रकारचे हट्ट पुरवू नका आणि आपल्या नकळत जर मुलांनी घेतला असेल तर अशा आपल्याला निदर्शनास आल्यानंतर आपण तात्काळ पोलिसांना संपर्क करा, जेणेकरून याच्यामध्ये पालक, समाज आणि पोलीस यंत्रणा तर सर्व प्रशासन या सर्वांनी एकत्रितपणे कारवाई केल्यानंतर आपण निश्चितपणे याला रोखू शकतो। परंतु सर्वांनी याच्यामध्ये पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे। जर अशा प्रकारची घटना आपल्याला निदर्शनास आलं की कोणी नायलॉन मांजा आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये विकतंय तर आपण पोलीस विभागाचा 112 जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर आपण संपर्क करू शकता। 2240-500 जो आमच्या नियंत्रण कक्षाचा नंबर आहे त्याला सांगू शकता किंवा आपल्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस प्रभारी अधिकारी आहेत त्यांनाही सांगू शकता। यामध्ये पोलीस विभाग कठोर कारवाई निश्चितपणे करेल। याच्यामध्ये जे सहभागी आहेत
विक्रेते असतील, त्याच्यामध्ये पालकांनी जर जाणीवपूर्वक घेऊन दिलं असेल, पालकांना माहीत असताना जर त्यांनी केलं असेल, तर ते सुद्धा या सर्वांवर आपण कठोर कारवाई करू, जेणेकरून भविष्यामध्ये या गोष्टी थांबवता येतील. थँक्यू. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त महापालिकेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्या अंतर्गत मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी श्री मोबाईल मित्र ॲप्लिकेशनचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. यासाठी महापालिकेचे उपायुक्त रणजित पाटील यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं. त्यानंतर महापालिकेच्या वाहनांचं पथसंचलन शहर परिसरातून करण्यात आलं. या पथसंचलनाचं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सदर पथसंचलन N5 सिडको जालना रोड चिकलठाणा 7 हिल टीव्ही सेंटर दिल्ली गेट फर्स्ट अँड रेल्वे स्टेशन बीड बायपास सुतगिरणी चौक मार्गे 7 हिल येथे समारोप करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते मालमत्ता करो विभागातील कर्मचाऱ्यांसाठी श्री मित्र मोबाईल ॲप्लिकेशनचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शुभेच्छा संदेश दिले. हर्सूलच्या घटकामध्ये खूप अतिक्रमण होते आणि जवळपास 7-8 महिने त्या ठिकाणी उपोषणाला पण बसले. आम्ही त्यावेळेला सांगितलं 5-50 लोकांसाठी 1000 लोकांचे नुकसान करू शकत नाही, म्हणून हृदयावर दगड ठेवून त्या ठिकाणी अतिक्रमण काढले. सरिता सोनवणे असतील, संतोष बावळे, गिरी आणि सर्व टीम त्या ठिकाणी मिळून बरेच वेळा आपले कार्य त्यावेळेला करत असताना का बरं आपण करतो, परंतु त्याला भविष्याची ज्यावेळेला त्या गोष्टीच्या कोणी बोलणार असेल की बाबा त्या ठिकाणी उद्या एखादा व्यक्ती राहायला परिवारासोबत राहणार, त्यावेळेला त्या ठिकाणी हातभार लावलेला प्रत्येक अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची फार मोठा त्या ठिकाणी वाटा असेल. तसेच पडेगावची विषय आहे, तसेच 30 गावच्या सुद्धा बरेच दिवसापासून रखडल्या होत्या. खूप मीटिंग झाल्या. मीटिंग झाल्यानंतर मग शेवटी तोडगा काढून काय आपण एक पाऊल पाठीमागं येऊन जवळपास 30 गावमध्ये जवळपास 6,500 6,500 एवढं घराचं त्या ठिकाणी बांधकाम होतं. आज 11,000 या घराचा लॉटरी म्हणजे काय, आजपासून अर्ज लोक भरू शकतात. भरल्यानंतर बरेच वेळा कागद पडताळणीसाठी इकडे तिकडे फिरायचं असतात, ते न फिरतात यापूर्वीच म्हाडामध्ये काम केलेलं ते प्रॉपर्टी सॉफ्टवेअर श्री मिस्टर गरीफोडे त्यांना मी मनापूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन सांगतो. कारण एक पारदर्शक पद्धती कशा राहायला पाहिजे. महापालिका म्हटल्यावर यांना भेटलं, त्यांना भेटलं, अधिकाऱ्यांना भेटलं किंवा नगरसेवकांना भेटलं ते होते अशा पद्धतीचा नाही. हे एकदम पारदर्शक प्रक्रिया आहे. यापूर्वी भरलेलं अर्जांपैकी त्यामध्ये लोकांनी ऑनलाईन भरायचं. बरेच वेळा कागदपत्रामध्ये गोड असतं, बोगस लाभार्थी आणि हे प्रमाणपत्र बरोबर नाही, परंतु हे ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशनची सॉफ्टवेअर आहे. वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत परवडणारे घर घेता येणार आहे. शहरातील विविध 4 ठिकाणी सुरू केलेल्या 5 गृह प्रकल्पाचं ऑनलाईन अर्ज प्रक्रियांचं उद्घाटन मनपायुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं. या घरांसाठी म्हाडाप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात येणार असून नागरिकांना 23 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती मनपायुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. आजच्या औचित्य साधून 2 किरकोळ जरी असेल परंतु फार भविष्य काळासाठी फार अत्यंत महत्त्वाची अशी जे ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्यासोबतच एक ऑनलाईन लॉटरीचे जे PMAवायचं आज ऑनलाईन नोंदणी सुरुवात होणार आहे. त्या दोन्ही गोष्टीचा उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्यासोबत उपस्थित ॲडिशनल कमिशनर रणजित पाटीलजी, ॲडिशनल कमिशनर कालबीर पिंपळे आणि उपस्थित DMC एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि झोनल ऑफिसर, उपस्थित सर्व अधिकारी आणि या अत्यंत महत्त्वाच्या कामामध्ये ज्यांचा हातभार लागले असे सर्व कंत्राटदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार प्रकट करतो. मित्रांनो, पहिला प्रधानमंत्री आवास योजना
हा अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्या पुढे प्रत्येक लोकांचा एक अत्यंत मोठा स्वप्न असतो, त्यांचं हक्काचं घर असावं. जरी म्हाडा त्याच्या मार्फत घराचे बांधकाम करीत असेल, परंतु खूप टार्गेट मोठी आहे. परंतु महानगरपालिकेचं फक्त एक घटकाचंच प्रधानमंत्री आवास योजनामध्ये विविध घटक आहे. यामध्ये बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शनचं ते तरी चालू आहे, ज्यांच्याकडे स्वतःची मालकीची जागा आहे. या ठिकाणी तर बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शनचा PMAY 1 मध्ये चालू आहे. आता 2 पण सुरुवात झाली, त्यामध्येही चालू राहणारच आहे. परंतु दुसरे जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे ते AHPचा, त्या ठिकाणी पार्टनरशिप सोबत काम करण्याची, आणि जे आपली जमीन असणार कंत्राटदार आपण नेमणूक करून लाभार्थी निश्चय करून देणार, आणि निश्चय करून दिल्यानंतर ठरलेल्या भावामध्ये त्यांना त्या ठिकाणी विकायचे. आणि त्यामध्ये 2.5 लाख रुपये, आता PMAY 1 मध्ये 2.5 लाख रुपये पर्यंत भेटायचं. आता PMAY 2 मध्ये जे काही अतिरिक्त वाढेल त्या गोष्टीचा सुद्धा समाविष्ट करून घेण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु या योजनेचा माहिती आहे आपल्याला काय इतिहास आहे. या योजनामुळे आपल्या महानगरपालिका खूप काही बदनाम करण्याचे प्रयत्न झाला, परंतु अलीकडे त्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या समजप्रमाणे काम केलं. नंतर ईडीच्या या ठिकाणी प्रवेश झाला, मग त्याचा काही चौकशी वगैरे काही झाली. त्यानंतर ज्यावेळेला आम्ही रुजू झालो ते खूप काटकसरीचं होतं. अलीकडचं ह्या गोष्टीचा मग माझ्या हातामध्ये ज्यावेळेला पदभार मिळाला, मग कशा पद्धतीने पुढे जायचं, प्रत्येक गोष्टीला म्हणजे जसं म्हणतो ना ते फुकून पुढे जायचं. ते प्रत्येक विभागामध्ये DMC असेल, त्या सर्व अधिकारी त्यांनी खूप काम केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपुरामध्ये सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावरती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा भाष्य केलंय. शिवसेना विधिमंडळ गटाच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव जाधव यांचं नाव विधिमंडळ जे आहे कार्यालयाला कळविलेलं आहे. आता याला जवळपास पूर्ण 11 महिन्याच्या वरचा कालावधी होतोय. अजूनही विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. खरं ते चुकीचं आहे, कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी मिळून एकमतानं भास्करराव जाधवांचं नाव दिलेलं आहे. पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलं आहे आणि आता त्यांना देणार नाही, त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही आमच्याकडे या असं उदय सामंत म्हणताय. हे पाहिजे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही. भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही. भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे. हे काही जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही, असं माझं याविषयी ठाम मत. उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात किंवा त्यांना यावरनं मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकवतो. उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही, त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नाही. नागपूरला येण्यासाठी समृद्धी महामार्गही तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनाच्या उपस्थितीवरनं ते बोलवले आहे. ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. याच्यातले किती लोक मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का समृद्धीने नाही गेले नागपूरला, का सरकारी विमानानं जातात? उद्धवजी येणं न येणं, उद्धवजी येतात ना विधिमंडळात, उद्धवजी येतात. मला असं वाटतं या 11 आणि 12 तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्धवजी उपस्थित राहणार आहे. 11 आणि 12ला तुम्ही इनमिन 4-5 दिवसाचं घेता, डिक्लेअर करता 15 दिवसाचं आणि घेता 5 दिवसाचं. तुम्हाला गुंडाळण्याशीच घेणं असतं, करण्याची काहीच नसतं इंटरेस्ट. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, सेवा आणि व्यवस्थापनाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही
विशेषतः स्वच्छता, लॉन्ड्री व्यवस्था आणि रुग्णांचा आहार म्हणजेच डाएट या बाबींवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे आणि जबाबदारीने लक्ष द्यावं असा ठाम इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत दिलाय. छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आज मराठवाडा परिमंडळस्तरीय आरोग्य आढावा बैठक तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य अधिकारी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना अत्यंत महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केलं. एकत्रित योजनेविषयी बोलताना मंत्री महोदयांनी सांगितलं की योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया उपचारांची संख्या 1356 वरून वाढवून 2399 करण्यात आली आहे व लवकरच एका महिन्यामध्ये सदर योजना नव्या स्वरूपाने राबवली जाईल. यामध्ये योजनेअंतर्गत दिले जाणारे पॅकेजेस देखील वाढवण्यात आले आहेत. योजना अंगीकृत रुग्णालयाच्या अडचणी महोदयांनी समजून घेतल्या व त्यावरती योग्य ते मार्गदर्शन केला. तळागाळातील जनतेसाठी ही योजना संजीवनी ठरत असून त्याकरिता कार्यरत असणारे रुग्णालय देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. योजनेअंतर्गत काम करणारी रुग्णालय त्यांना मिळणारे दावे वेळेवरती मिळावेत याकरिता ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे आता रुग्णालयांना योजनेअंतर्गत मिळणारे दावे वेळेवरच मिळत आहेत आणि असेच मिळणारे आहेत. एकत्रित जन आरोग्य योजनेचा आढावा घेताना मंत्री आंबेडकर यांनी ही योजना राज्याच्या प्रतिष्ठेला उजाळा देणारी असल्याचं सांगितलं. या योजनेचं काम आणखीनच वाढलं पाहिजे असं आवाहन यावेळी त्यांनी रुग्णालयांना केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 105 रुग्णालय अंगीकृत असून मागील 1 वर्षांमध्ये 295 कोटी रुपयांचे 65,000 उपचार व शस्त्रक्रिया या जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी ऐकून त्यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. या बैठकीस आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत, उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे, मराठवाडा परिमंडळातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, सहाय्यक संचालक, जिल्हा क्षयरोग व हिवताप अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व लेखा व्यवस्थापन तसेच इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून गुणवत्तापूर्ण व जबाबदार सेवा देण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. सिल्लोड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे आयोजित रक्तदान शिबिर तसेच फेस ऑफ आंबेडकर राईट मुव्हमेंटच्या वतीने आयोजित गरजू विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन या उपक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे देखील अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी माजी सभापती रामदास पालोदकर, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जावेद, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गवळी, सखाराम अहिरे, शिवा टोंपे, जगन्नाथ कुदळ, फहीम पठाण, राजेंद्र साठे, जगन्नाथ कुदळ, कुणाल सहारे, विशाल जाधव, संजय डमाळे, जगदीश बेदवे यांच्यासह शेषराव आरके, उत्तम आरके, उत्तम सोनवणे, सुरेश आरके, शेषराव म्हातारजी आरके, पांडुरंग आरके, रखमाजी आरके, अशोक आरके, संजय आरके, जेतू आरके, राजेश्वर आरके, प्रभाकर पारधे, मनोहर आरके, रवी आरके, संजय भिवसन आरके, भगवान जोगदंडे, बारकू, राजू जमधडे, प्राध्यापक विजय वाकेकर, प्रदीप आरके, सचिन आरके, सचिन तेजराव, राज आहिरे, उमाकांत बोराडे, अरुण दांडगे, पवन ठाकूर, डॉक्टर फेरोज खान, सुरेश शर्मा, नारायण फाळके, रवी गायकवाड, महेश पाटील, भारत आरके, विशाल पगारे आदींची उपस्थिती होती. लोकवाङ्मय ग्रह प्रकाशनाचे मानवाचे अंती एक गोत्र आणि पीपल्स पब्लिशिंग हाऊसचे द सागा ऑफ लाईफ या डॉक्टर सुनीती धारवाडकर लिखित पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमाचा अध्यक्ष व पीपल्स पब्लिशिंग हाऊस दिल्लीचे कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला भवन औरंगपुरा येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम अंभोरे, तर विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ तसेच विज्ञान लेखिका डॉक्टर सुमिनी धारवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉक्टर उत्तम अंभोरे व रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी या दोनही पुस्तकांवरती भाष्य केलं. डॉक्टर सुनीती धारवाडकर यांनी प्रास्ताविक सांगितलं की मानवांचे अंती एक गोत्र हे शीर्षक विंदा करंदीकरांच्या कवितेवरून सुचलं आहे. तसेच मानवाच्या उत्क्रांतीचा हजारो वर्षांचा इतिहास सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर उत्तम अंभोरे यांनी द सागा ऑफ लाईफ या पुस्तकावरती भाष्य करताना वेगळेपण सांगितलं की मानव उत्क्रांत होऊन आताच्या काळापर्यंत आपण येऊन ठेपलोय आणि सध्या ही उत्क्रांती झपाट्याने होत आहे. तसेच या पुस्तकात मराठी भाषा समृद्ध करणारी नवीन शब्द आले आहेत, म्हणून त्याचं वाचनही खूप मनोरंजक असणार आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सांगितलं की पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, प्रवाही आहे व वक्ते, फ्लोचार्ट, तक्ते यांच्या वापरामुळे प्रमुख पुस्तक खूप रंजक बनलंय. तसेच अमुक व्यक्ती असा का वागतो हे समजून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे DNA कुठून कसे आले हे या पुस्तकातून समजेल. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसुधा कल्याणकर यांनी केलं, तर रमेश जोशी व चिमुकला आझाद यांनी विज्ञान गीत सादर केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नायलॉन मांजा प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवरती. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती आणि वापर करणाऱ्यांवरती संभाजीनगर शहर पोलीस करणार कठोर कारवाई. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांचा इशारा. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियांचं मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन. मनपाच्या घरासाठी भरावे लागतील 9.25 ते 12 लाख रुपये. 23 डिसेंबर पर्यंत भरता येईल ऑनलाईन अर्ज पात्र ठरल्यावरती विक्री रकमेतून अनुदान वजा होणार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.